शेतकऱ्यांनी पाठ वळतात ते पुन्हा पिकात दिसतो आणि मनात तोच आहे. म्हणून संत तुकाराम म्हणतात, आणि मन ये हाती तोची गणराज गणपती, मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भवे पूजा. अगोदर मनावर विजय मिळवा, तो इंद्रियांचा राजा आहे. परंतु मनावर विजय मिळवणं सोपं नाही बनलं. तुम्ही बघा, डॉक्टर बऱ्याच वेळा एखाद्या पेशंटला सांगतात की तुम्ही मनातल्या सगळ्या चिंता काढून टाका म्हणजे तुमची तब्येत ठीक होईल. डॉक्टरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण बघा, चिंता आणि चिंता या दोन शब्दांच्या लेखनात फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. जाळणे हा दोन्हीचा धर्म आहे. फरक एवढा की चिंता ही मेलेल्या माणसाला जाळते, तर चिंता ही जिवंत माणसाला जाळते. पण ही मनातली चिंता काढून टाकणं सोपं आहे का? मी डॉक्टरांना एकदा म्हणणार होतो, डॉक्टर, मनातली चिंता काढून टाकणं म्हणजे त्या अंगातल्या शब्द करून खुर्चीवर लटकवली सोपं आहे? शक्य नाही होत. याचं कारण मनाचे शत्रू हे मनातच दबाव धरून बसलेले आहे. मंडळी, बाहेरच्या शत्रूशी लढणं सोपं जाते, पण शत्रू जेव्हा राहतच असतो तेव्हा लढाई कठीण होऊन बसते. मनाचे शत्रू हे असेच आहे. कोणते आहेत मनाचे शत्रू? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 शत्रू, ज्यांना आपण षड्रिपू म्हणतो. तुम्ही बघा, बऱ्याचशा मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर कासवाची आकृती असते. ती कासवाची आकृती आपल्या षड्रिपूंचं प्रतीक आहे. कासवाचे 4 पाय, मुंडक आणि शेपूट हे 6 अवयव जे आहेत ते आपल्या षड्रिपूंचं प्रतीक आहे. आणि कासवाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असेल की कासवावर जर संकट आलं तर ते आपले 6 अवयव आतमध्ये ओढून घेऊ शकते. आणि कासवाची पाठ इतकी मजबूत असते की त्या पाठीवर तलवारीचा जरी वार केला तरी त्याला काही होत नाही. कशासाठी असते गाभाऱ्याच्या बाहेर ती कासवाची आकृती? तर तिच्यातून हा संदेश दिला जातो की तुम्ही अगोदर आपल्या षड्रिपूंवर विजय मिळवा आणि मग दर्शनासाठी गाभाऱ्यात पाऊल टाका. या संदेशाचं जर आपण पालन करतो म्हटलं मंडळी, तर आपल्यापैकी कोणीही देवदर्शन घेऊ शकणार नाही. कारण या शत्रूंवर विजय मिळवणं हे सोपं काम. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सर दंभ पाडू. त्याचा एक चरण मी तुम्हाला सांगतो. नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध, संताप, राग हा एक मोठा शत्रू आणि तो खेदकारी आहे. खेदकारी म्हणजे काय? दुःखदायक आहे. कसा दुःखदायक आहे? तुम्ही बघा, आपण शांत असताना आपलं ब्लड प्रेशर मोजलं आणि अतिशय संतापलेले असताना आपलं ब्लड प्रेशर मोजलं तर दोन्ही वेळी ब्लड प्रेशर सारखं येत नाही. संतापलेले असताना आपलं ब्लड प्रेशर जास्त भरते आणि मग या वाढलेल्या ब्लड प्रेशरमधून कधी हार्ट अटॅक येतो, कधी पॅरालिसिस होतो. क्रोध हा असा खेदक आहे. क्रोध आल्यानंतर सर्वात वाईट गोष्ट कोणती घडत असेल तर ती म्हणजे माणूस आपल्या बोलण्यावरचं नियंत्रण गमावून. बरेच वेळा तुम्ही माणसाचं बोलताना ऐकलं असेल की खरं तर मी त्याला असं बोलायला नको होतं, रागाच्या भरात बोलू. आणि आपल्याला माहीत आहे की धनुष्यातून सुटलेला बाण जसा वापस घेता येत नाही तसं तोंडातून संतापाच्या भरात बाहेर पडलेले शब्दही वापस घेता येत नाही. धनुष्यातून सुटलेला बाण जसा समोरच्याला जखमी करतो तसं संतापानं उच्चारलेले शब्दही